जेव्हा एखाद्याने नोटीस दिली फॉर एक्झाम्पल, तर त्या नोटीसचं काय असतं म्हणजे व्हॉट इज अ फॉर्मॅट का, कारण आय हॅव नॉट रेड अ नोटीस, आय हॅव रेड अ नोटीस पण मला एक्झॅक्टली त्याचा फॉर्मॅट माहिती नाही. आणि जर ती नाही वाचली, सपोज की जर तू प्रॉपर्टी विकतोयस आणि मला जर ती नोटीस दिसलीच नाही, तर मग काय होतं की मग मी कोर्टात जाऊन ते अपील करू शकतो का देन, म्हणजे ती नोटीसला मी मध्ये काय केलं नाही मी, सो आय हॅव लॉस द केस, तर कसं वर्क? तर नोटिसेसचा फॉर्मॅटबद्दल जर आपण बोलायला गेलं तर त्या नोटिसच्या फॉर्मॅटमध्ये असं असतं की तुमचे सेलर्स कोण आहेत, तर सेलर्सचे नाव मेन्शन नसतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती जी प्रॉपर्टी आहे तिचा लिगल ॲड्रेस मेन्शन नसतो. डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे, विलेज कोणता आहे, आणि सर्वे नंबर, CTS नंबर, गट नंबर, जे पण काही त्याची लिगल आयडेंटिटी असेल ती त्याच्यात मेन्शन नसते. तर आपल्याला अडचण अशी आहे की लोकांना फक्त फिजिकल ॲड्रेसच माहिती आहे. अपोजिट टू सर्टन थिएटर, बालेवाडी हाय स्ट्रीटवरती आहे किंवा ह्या हॉटेलच्या समोर आहे, पण एक्झॅक्ट लोकेशन, सर्वे नंबर नसतात नाही, ते कोणालाच माहिती नसतात. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो. आणि ॲट द सेम टाईम जर आज मी विचारलं की आपल्या ह्या जागेचा लिगल ॲड्रेस काय आहे, तर तो लिगल ॲड्रेस कोणाला सांगता येणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि असं आहे की मी तुमच्यासमोर आज पेपर जरी ठेवला आणि तुम्हाला सांगितलं की तुमच्या प्रॉपर्टीची नोटीस आलेली आहे, तर यू कॅनॉट फाइंड इट. बरोबर.